नमस्कार मित्रांनो, द बिग पिक्चर मराठीमध्ये या मालिकेत आपलं स्वागत आहे. आपण सोप्या भाषेत या चॅनलवर आहात. आज आपण एलिफंट डेथ इन केरला अँड फोकस ऑन मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजेच केरळमधील हत्तीचा मृत्यू आणि मानव प्राणी संघर्ष याबद्दल बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमधील कमी आवाजाबद्दल माफी असावी. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडून राहा ही विनंती. या भागाचे गेस्ट म्हणजे अतिथी होते अशोक पै, फॉर्मर प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट उत्तराखंड, म्हणजे प्रधान मुख्य वन संरक्षक वन उत्तराखंड, त्याला आपण AP असा शॉर्ट फॉर्म दिला आहे. प्रोफेसर CK वार्ष्णेय, एन्व्हायरमेंटलिस्ट अँड फॉर्मर डीन स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट सायन्सेस JNU, त्यांना आपण CKV असा शॉर्ट फॉर्म दिला आहे. अचिंत्य सिंग, वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिस्ट अँड फोटोग्राफर AS असा त्यांना शॉर्ट फॉर्म दिला आहे. या भागाचे पण अँकर होते फ्रँक रावसन परेरा. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरुवातीला आपण भारताचा नकाशा बघूया, ज्यालाच रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणतात. भारताचा भूभाग हा 32,87,263 चौरस किमी इतका आहे. भारताची लोकसंख्या ही 135 कोटी अंदाजित आहे. GDP PPP आणि GDP नॉमिनल टर्म्समध्ये GDP दिला आहे. गिनी म्हणजे उत्पन्न असमानता निर्देशांक आणि HDI म्हणजे मानव विकास निर्देशांक हा इथे दिला आहे. दोन्हीमध्ये आपण मीडियम या श्रेणीत म्हणजे मध्यम या श्रेणीत आहोत. माफ करा मित्रांनो, हा पिक्चर जरा बरोबर आलेला नाही, पण इथे आपण ती न्यूज किंवा ते वृत्त पाहू शकतो की केरलामध्ये त्या हत्तीचा मृत्यू झालेला आहे, जे की फटाके भरलेल्या फळ खाल्ल्याने झालेला आहे. तर पहिला प्रश्न फ्रँक रावसन परेरा यांनी CK वार्ष्णेय यांना विचारला आहे की विषयाचा गाभा समजून घेऊया. हे काही नवीन नाही. जशी लोकसंख्या वाढत आहे असे दुर्दैवी घटना समोर येत आहेत. किती गंभीर आहे ही समस्या. त्यावर CK वार्ष्णेय म्हणाले, केरळची दुर्घटना अतिशय खूपच दुर्दैवी आहे, पण अशा घटना नवीन नाहीत. मानव प्राणी संघर्ष टाळावा लागेल. हे सगळे परिणाम मानवनिर्मित क्रियांमुळेच होत आहेत. त्यांचे म्हणणे असे होते की आपण जसे जसे जंगलाजवळ जाऊ तशा अशा घटना अधिक घडणार आहेत. जंगलाजवळ अनधिकृत बांधकाम करणे, जंगलातून रस्ता काढणे, जंगलाजवळ शेती असणे इत्यादी कारणं ह्या गोष्टीस कारणीभूत आहेत, असे CK वार्ष्णेय सर म्हणतात. लोक चाऱ्यासाठी तसेच रानमेव्यासाठी जंगलात जातात. जास्तीत जास्त घटना याच काळात होतात आणि जास्तीत जास्त घटनेत वाघ आणि हत्ती या दोन प्राण्यांचा संबंध जास्त असतो. या संघर्षांमध्ये फक्त माणसांना झालेली इजा आणि नुकसान मोजलं जातं, पण प्राण्यांच्या बाबतीत हा विचार होत नाही. यावर माहिती पण बरीच कमी आहे, असे CK वार्ष्णेय सर म्हणतात. जंगले आणि प्राण्यांवरची हिंसा हे संयुक्त सूचीतले विषय आहे. म्हणजे जसे आपल्याला माहीत आहे की एक केंद्रीय सूची, एक राज्य सूची आणि एक संयुक्त सूची आहे. तर संयुक्त सूचीतल्या विषयांवर केंद्र आणि राज्य दोन्ही योजना आणू शकतात. ह्या प्रकारच्या घटना खूप जास्त अंदाज बांधण्याजोग्या आणि हंगामी आहे, म्हणजेच प्रेडिक्टेबल आणि सीझनल आहेत. ह्या काळात जास्त घटना घडतात कारण ह्या काळात जो रानमेवा असतो तो घ्यायला शेतकरी रानात जातात आणि ह्याच काळात अशा दुर्दैवी घटना घडतात. आणि प्राणी पण चाऱ्याच्या शोधात शेताजवळ येतात, त्यामुळे शेतकरी लोक अशा प्रकारे त्यांना धुडकावून लावतात. पण यावरची माहिती ही व्यवस्थित वापरली जात नाही. पुढचा प्रश्न अशोक पै सरांसाठी फ्रँक रावसन परेरा यांचा आहे. जशी जशी जंगल कमी होत जातील हा विषय अजून गंभीर होईल. या परिस्थितीशी कसं निपटायचं. यावर अशोक पै सर म्हणतात, जगातील 16% लोकसंख्या भारतात राहते, पण ती फक्त 2.5% भूभागावर राहते. जास्तीत जास्त घटना या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांसोबत झाल्या आहेत. खाणकाम, धरणं इत्यादींच्या बांधकामांमुळे लोक विस्थापित होत आहेत. त्यातील बरेचसे लोक गरीब आणि अशिक्षित आहेत. ते उदरनिर्वाहासाठी जंगलावरच अवलंबून असतात.
20 ते 25% लोक उदरनिर्वाहासाठी निसर्गावर अवलंबून असतात, जो की हंगामी स्वरूपाचा आहे. शासकीय धोरणात अशांचा समावेश नसतो, म्हणजे ह्या लोकांचा समावेश नसतो. ह्या लोकांना धरून तशा योजना तयार केलेल्या नसतात, त्यामुळे त्या मागे पडतात. वन्यजीव संरक्षण हा खूपच पुढारलेल्या लोकांचा विषय बनलेला आहे. त्याला आपण इलिट कन्सेप्ट असं म्हणतो, म्हणजे खूप शिकलेल्या लोकांमध्येच वन्यजीव संरक्षण काय आहे याची माहिती आहे. त्यामुळे खालच्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे, खालच्या म्हणजे ज्यांच्यापर्यंत माहिती नाही आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. भारतातील 86% शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यामुळे त्या लहानशा जमिनीवर जे उगतं त्याचं ते जीवापाड संरक्षण करतात, जे की साहजिकच आहे. त्यामुळे जंगली डुकरांमुळे होणारा हैदोस हा खूप नुकसान पोहोचवतो, हे सर्वश्रुत आहे. जंगली डुकरांना वर्मीन म्हणजे त्रास देणारे जनावर असे जाहीर करण्यात आले आहे, पण त्यावर कडक उपाययोजना नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या स्वतः त्यावर उपाय करतात. त्यातच विजेचे कुंपण आले, फटाके वाजवणे इत्यादी. लोकांबद्दल शासकीय धोरण हे उदासीन आहे, म्हणजे लोकांचा त्यात समावेश नाही. त्याला एक्सक्लुजनरी पॉलिसी म्हणतात, म्हणजे सर्वसमावेशी नसणे. धोरण आणि योजना ह्या सर्वसमावेशी असायला हव्या. यावर फक्त एक उपाय नाही. माकड शहर, आता दिल्लीचं उदाहरण AP म्हणजे अशोक पै सरांनी दिलं आहे, की तिथे दिल्ली शहरात माकडांचा हैदोस होता, तर तेथील प्रशासनाने माकड गावात नेऊन ठेवले. आता गावात शेतकऱ्यांकडे इतके संसाधन तर राहत नाही की ते स्वतः माकडं हाकलतील. त्यामुळे एका ठिकाणची समस्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणे हे काही प्रश्नाचं उत्तर नाही. त्यामुळे गावकरी स्वतः त्रस्त असतात. त्यातच 2015 ते 2019 या काळात 1700 लोक आणि 400 हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. ही खूप दुर्दैवी बाब आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी. जसे जे लोक जंगलावर निर्भर आहेत त्यांच्यासाठी आपण जे वाईल्ड लाईफ टुरिझम किंवा वन्यजीव पर्यटन असते, त्यात आपण उदरनिर्वाहासाठी वेगळी व्यवस्था करायला हवी, अशी मागणी अशोक पै सरांनी केली आहे. अचिंत्य सिंग यांना फ्रँक राउझन परेरांचा प्रश्न आहे. जिथपर्यंत जंगली प्राण्यांचा प्रश्न आहे, त्यांना जास्त क्रूरपणे मारण्यात येत आहे असं नाही वाटत आहे का? जे की सत्य पण आहे. फटाक्यांचा वापर करणे जंगली प्राण्यांविषयी हे विचार करूनच काप उठतो. असो, त्यावर अचिंत्य सिंग यांनी उत्तर दिले की आदिवासी तसेच इतर लोक जंगलाच्या खूप जवळ राहतात, जे की वर्षानुवर्षापासून राहत आलेले आहेत. कधी माणसं जंगलात जातात रानमेवाच्या किंवा चाऱ्यांच्या शोधात, तर कधी प्राणी शेतात येतात पाण्याच्या किंवा भक्ष्याच्या शोधात. अशातच त्यांच्यात नेहमी संघर्ष होत असतो. त्यात त्यांना बेदम मारहाण केली जाते. वाघ आणि बिबट्यांना काठ्यांनी मारलं जातं आणि वन विभागाचे कर्मचारी अधिकारी तिथे असताना ते काहीच करू शकत नाही, कारण ते संख्येत कमी असतात. यावर ते अचिंत्य सिंग यांनी एक उदाहरण दिले आहे. मोगहिया जमातीचं रणथंबोर राजस्थान येथील. ती जमात वाघाच्या खूप हत्या करत होती. त्यांना NGO आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनच्या मदतीने मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांना वन्यजीव हत्येचं नुकसान समजून देण्यात आलं. आता ते दुसऱ्या व्यवसायात एकदम खुश आहेत. त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड म्हणजे पर्यायी उदरनिर्वाहाची व्यवस्था सरकारकडून करण्यात येत आहेत. जसे की आपण स्क्रीनवर बघत आहोत, फ्रॉम टायगर हंटर्स टू पोचर्स, द एपिक जर्नी ऑफ मोगिया ऑफ रणथंबोर. रणथंबोर हे सवाई माधोपूर राजस्थान येथे आहे. त्यावर आपण मॅपमध्ये बघू शकता रणथंबोर नॅशनल पार्क. CK वाचण्यासाठी फ्रँक राउझन परेरा सरांचा दुसरा क्वेश्चन असा आहे की जंगली प्राण्यांचे संख्या नियंत्रण किती यशस्वी आहे. म्हणजे आपण जसं लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलतो, तसंच जंगली प्राण्यांच्या संख्येच्या नियंत्रण किती यशस्वी आहे आणि हा चांगला पर्याय आहे का.
त्यावर सी के वार्ष्णेय सर म्हणतात की आपल्याला त्यांची संख्या जास्त आहे हे दिसते, पण आपल्याजवळ वैज्ञानिक सामर्थ्य असताना आपण ती समस्या वैज्ञानिकरित्या का सामना करायला घाबरतो? त्याला पद्धतशीरपणे तसेच वैज्ञानिकरित्या सामना करायला हवा. हा प्रश्न आज उद्याचा नाही, हा पूर्वानुपार चालत आलेला प्रश्न आहे. हा विस्तीर्ण आहे, म्हणजे भारतभर पसरलेला आहे, आणि हा हंगामी प्रश्न आहे, म्हणजे सीझनल प्रश्न आहे. त्यामुळे आपण यावर माहिती गोळा करून त्यानुसार त्यावर वागायला हवं. त्यांनी अजून एक माहिती दिली आहे की 4000 विमान धडकीमध्ये खूप सारे पक्षी आणि प्राणी जखमी झालेले आहेत किंवा मृत्युमुखी पडलेले आहेत, जे की खूप दुर्दैवी आहे. आपण बघू शकता हिंदुस्तान टाइम्सचा आर्टिकल आहे, एअर स्केअर बर्ड्स अँड वाईल्ड ॲनिमल्स हिट 2 प्लेन्स एव्हरी डे इन इंडिया. म्हणजे दर दिवशी 2 विमानांना बर्ड्स आणि वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे पक्षी आणि वन्यजीव प्राण्यांच्या धडकी होतात, जे की खूप क्रूर आहे. याचं कारण असं आहे की एअरपोर्ट किंवा धावपट्टीजवळ अवैधरित्या पुष्कळ अन्न टाकलेले असते. त्यामुळे प्राणी आकर्षित होऊन तिथे येतात आणि ते अन्न खाण्याचा प्रयत्न करतात. त्यातच ते एअरपोर्टच्या रनवेवर म्हणजे धावपट्टीवर येताच त्यांना विमानाची धडक लागते. यात त्यांचा मृत्यू पण होतो आणि विमानातील लोकांना पण धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न पै सरांना आहे की वन विभागाचे कर्मचारी तेथील लोकांशी कसं वागतात, संवाद साधतात. त्यावर पै सरांनी म्हटलं की वन विभाग तेथील लोकांसोबत काम करत असते, म्हणजे तेथील लोकांना विश्वासात घेऊन काम करत असते. असं प्रत्येक वेळेस होते असं नाही, पण पुष्कळशा ठिकाणी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच तेथील लोकांच्या समस्या विचारात घेऊन कोणती योजना आखायची असेल तर त्या समस्या विचारात घेतल्या जातात. पुढे अचिंत्य सिंग यांना फ्रँक राउझन परेरा यांनी विचारले की आपण जंगल सफारी म्हणतो, पण दिवसेंदिवस जंगले आणि मानववस्ती यातील फरक कमी होत चालला आहे. त्यावर अचिंत्य सिंग म्हणतात, वन्यजीव मानवांशी जास्त जवळ येत आहे हे नक्की आहे. त्यातच वन्यजीव पर्यटन यामुळे प्राणी आणि मानवाचं अंतर अधिकच कमी झालेलं आहे. आपण बघतो टी व्हीवर किंवा न्यूजवर की वाघाच्या इतक्या जवळ गाडी नेऊन वाघ पण बिथरतो आणि त्यामुळे ते पर्यटकांवर हल्ला पण करू शकतात. पण हळूहळू प्राण्यांना पण समजायला लागले आहे की मानव हा येत असतो आणि त्यामुळे बरोबर अंतरावर राहिल्यास त्याला धोका नाही, जास्त जवळ गेल्यास नक्कीच धोका आहे. त्यानंतर फ्रँक राउझन परेला सगळ्यांना पुढील वाटचालीबद्दल विचारतात. त्यावर सी के वार्ष्णेय सर म्हणतात की लोकांना जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांना जागरूक केल्याशिवाय, त्यांच्यामध्ये एक संवेदनशीलता निर्माण केल्याशिवाय यावर उपाययोजना निघणे कठीण आहे. यासाठी कोणता एकमेव रामबाण उपाय नाही. त्यामुळे आपण माहिती तंत्रज्ञान वापरून हे करू शकतो. यातच नवीन संकल्पना वापरणे ही पण एक गोष्ट आहे. नवीन संकल्पनेत त्यांनी दिल्लीचं उदाहरण दिलेलं आहे. दिल्लीमध्ये माकडांचा हैदोस असल्यामुळे बबून जे की माकडांचे रिलेटिव्ह किंवा नातेवाईक आहे त्यांना आणण्यात आले, पण त्यांचा पण हैदोस वाढायला लागला, म्हणून त्यांना वापस नेण्यात आले आणि बबूनचा आवाज काढणाऱ्यांना हायर म्हणजे नोकरीवर ठेवण्यात आले. या नवीन संकल्पनेतून त्यांनी माकडांच्या हैदोसावर तोडगा काढला. पुढे सी के वार्ष्णेय सर म्हणतात की जंगलची हद्द न ओलांडणे हे पण आपण कटाक्षाने पाळले पाहिजे. अशोक पै सर म्हणतात की विकास आराखडा त्यानुसार बदलवणे गरजेचे आहे. आपण विकास आराखडा वन्यजीव आणि प्राणी संघर्ष आणि मानव संघर्ष यांना विचारात घेऊन बनवत नाही, त्यामुळे त्यात बदल असणे गरजेचे आहे. वन्यजीव संरक्षण उपाययोजना पुन्हा तपासणे गरजेचे आहे. पुढे अचिंत्य सिंग म्हणतात की NGO
आणि वन्य विभाग आणि लोकल म्हणजे तिथले मूळ नागरिक या तिघांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणे अगदी सोपे जाईल असे ते म्हणतात. धन्यवाद मित्रांनो. काही शंका किंवा सल्ला असल्यास कमेंट सेक्शनमध्ये लिहा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. धन्यवाद.